महाराष्ट्रातील सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मी संदीप ससाने सर स्वागत करतो. पोरांनो, आज कोणता विषय घ्यायचा आपल्याला सांगा. सांग बेटा निर्विका. जीके. लिहा. जीके आणि टॉपिक लिहायचे तुम्हाला. स्ट्रक्चर ऑफ ॲटॉम म्हणजे सायन्सचा टॉपिक आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटॉम. कोणाला जर समजत नसेल ना पोरांनो, म्हणजे लईच डोक्यावरून जात असेल ना त्यांना काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही हा, बरं का. काही होते का कुणाचं असं आहे का काही कळत नाही उगा आपण बसून राहतो असं कोणी आहे का? काहीच कळत नाही बाबा, हे सायन्स सर खूप मोठे घेतात आणि आपल्याला तर काही समजत नाही तरी पण उगा क्लास करतोय मी, असं कोणी आहे का? सृष्टी, आणखीन कोणी आहे का? नाही ना, ठीक आहे. पोरांनो, आपण मागच्या 1-2 लेक्चरमध्ये पिरियोडिक टेबल चांगल्या पद्धतीनं पाहिलेला आहे. पिरियोडिक टेबल तुम्ही तयार पण केलेला आहे, केला की नाही? वाटल्यास आमच्या सांचूने देखील इथं याच्यामध्ये तयार करून ठेवला, तुम्हाला दाखवतो. दिसतोय का? मस्त तिने लावून टाकला, तिथं पाठ झाली, तिला 30 पर्यंत पाठ झाले तिला. काय असू द्या. आता आपण पिरियोडिक टेबलमधलं काही गोष्टी तुमच्या लक्षात असतील, तुम्हाला ती गोष्ट सांगायची पण आहे. पिरियोडिक टेबलची पिरियोडिक टेबलची गोष्ट तुम्हाला सांगायची पण आहे. सांगायची आहे ना? मी मागच्या वेळेस कोणाला सांगितली होती ती गोष्ट. पिरियोडिक टेबलची गोष्ट आपल्याला सम्यक भाऊ सांगणार आहे. आपला सम्यक भाऊ किधर आहे भाऊ? सांग भाऊ. पिरियोडिक टेबलची गोष्ट आहे का? ज्यांना माहीत नाही त्यांनी पण ऐका आणि ज्याला माहीत आहे त्यांनी पण गप्प गुण नाही का? सर, पिरियोडिक टेबल मध्ये 118 एलिमेंट्स आहे. त्यापैकी 94 एलिमेंट्स नॅचरल आहे आणि जे उरलेले 24 एलिमेंट्स आहे जे मॅनमेड आहे, म्हणजे मानवाने तयार केलेले आहे. या एलिमेंट्सचा क्लासिफिकेशन करणारा जो सगळ्यात पहिला माणूस आहे, जो लॅव्होइजियर आहे. त्या लॅव्होइजियरने एलिमेंट्सचे क्लासिफिकेशन 2 टाइप्स मध्ये केले होते, मेटल आणि नॉन मेटल. नंतर मग डोबेनायर नावाचा माणूस आला. त्या डोबेनायरने 3 एलिमेंटच्या सरासरी बेरीजने त्या एलिमेंटची क्लासिफिकेशन केले. त्यानंतर न्यूलँड नावाचा माणूस आला. त्या न्यूलँडने संगीताच्या तालाने सा रे गा मा प ध नि सा या ऑक्टेव्हर्सनी एलिमेंट्सची क्लासिफिकेशन केले. त्यानंतर लॉथेर्मियर नावाचा माणूस आला. त्या लॉथेर्मियर माणसाने पहिल्यांदा कर्व लाईन काढून 2 एलिमेंट्सचे क्लासिफिकेशन केले. त्यानंतर पिरियोडिक टेबल मधला सर्वात महत्वाचा माणूस मेंडेलिव्ह आला. त्या मेंडेलिव्हने 63 एलिमेंट शोधले. त्या मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये 7 हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे पिरियड आणि 8 व्हर्टिकल लाईन म्हणजे ग्रुप. त्यानंतर मॉडर्न पिरियोडिक टेबल आला. मॉडर्न पिरियोडिक टेबल मोस्लेने शोधला. या मोस्लेच्या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये 18 हॉरिझॉन्टल लाईन्स म्हणजे पिरियड आणि 7 हॉरिझॉन्टल लाईन्स म्हणजे व्हर्टिकल लाईन्स म्हणजे ग्रुप. नंतर या एलिमेंट्सचे 4 ब्लॉक्स असतात. फर्स्ट एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एस ब्लॉक. या एस ब्लॉक मध्ये अल्कलाइन मेटल असतात. नंतर पी ब्लॉक मध्ये अल्कलाइन मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल हे दोघं असतात. आणि या एस आणि पी हे जे मेटल आहे त्यांना नॉर्मल एलिमेंट्स पण म्हणतात. नंतर डी ब्लॉक
13 to 18 ह्या ग्रुप्स मध्ये तितके पण एलिमेंट्स आहे जे डी ब्लॉक मध्ये येतात. त्यानंतर एफ ब्लॉक मध्ये जे 9 पासून 12 पर्यंत जे एलिमेंट्स येतात ते एफ ब्लॉक मध्ये येतात आणि डी ब्लॉकच्या एलिमेंट्सला ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात आणि एफ ब्लॉकच्या एलिमेंट्सला इंटर ट्रान्झिशन म्हणतात. वाव, बढिया. पोरांनो तुमचे व्हिडिओ ऑन करा आणि यांना किती क्लॅप देता तुम्ही सांगा. बेटा फक्त एक चुकलं दादा तुझा हा? आणि ते माफ आहे, एकदम माफ आहे, काही नाही. ते छोटंसं चुकलं असं की तू मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये तू काय बोलला की तू असं बोलला की 7 काय बोलला तू ग्रुप बोलला आणि 18 बोलला पिरियड बोलला. तर ते उलटं झालं थोडं. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय 18 काय आहे ग्रुप आहेत आणि 7 हे पिरियड आहेत. ठीक आहे. बाकी माझा देखील हात असा वर येतोय तुला सॅल्यूट करायला. व्हेरी व्हेरी नाईस. माझ्याकडे शब्द नाही आहेत तुझ्या एवढ्या ह्या म्हणजे आठवणीला किंवा ह्या तुझ्या सांगण्याला शब्द नाहीत माझ्याकडचं कौतुक करायला. ओके, बहुत बढिया. बघितलं पोरांनो, व्हिडिओ ऑन करा. बघितलं का सगळ्यांनी? व्हिडिओ ऑन करा. ऐकलं का? ही गोष्ट अशी गोष्ट आपण ज्याही वेळेस शिकवतो अशी गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती रिकॉल करायची, सांगायची. बाकीचे पण ते लक्षात परत त्यांचा अभ्यास होत होतो. हां, ज्यांना जे लक्षात राहील ते सांगायचा प्रयत्न करायचं. पार्थ किती छान सांगितलं त्याने, सांगितलं की नाही? निर्विका? हो सर, मला आवडलं. बहुत बहुत बढिया. तुला काही प्रॉब्लेम आहे का बेटा? तू का व्हिडिओ ऑन नाही करत आहे रे सिद्धी? सर माझ्या मोबाईलचा कॅमेरा ना जरासा ब्लर आहे. असू दे ना, काही प्रॉब्लेम नाही ना. नका, ते वेगळंच दिसतंय ब्लर म्हणून. ठीक आहे, चालेल. तू ऐकले का रे? ऐकलं का? पिरियडिक टेबलची गोष्ट किती छान सांगितली त्यांनी, काहीच ठेवलं नाही. आता मला असं वाटते आणखीन जास्त सांगावं म्हणजे आणखीन लक्षात राहील. ठीक आहे, चलो बहुत बढिया. बाकीच्यांना ते मोटिवेशन आहे. आज आपण घेत आहोत स्ट्रक्चर ऑफ ॲटॉम. स्ट्रक्चर ऑफ ॲटॉम. ॲटॉम बद्दल थोडीशी माहिती आपण घेतलेली आहे पोरांनो, घेतली की नाही? ॲटॉम बद्दल थोडीशी माहिती तुम्हाला आहे. ॲटॉम म्हणजे काय तर मराठीमध्ये म्हणतात त्याला अणू. अणू म्हणजे काय? अन्वी नाही. अणू म्हणजे काय? अणू म्हणजे असा एक लहानातला लहान पदार्थ की त्याचं परत लहान त्याचं काय होत नाही, डिव्हिजन होत नाही, असा अणू. ठीक आहे. तर या ॲटॉम बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. समजा पोरांनो, हे कण आहे. हा काय आहे? कण. तुम्हाला मी मागेही सांगितलं होतं. हे छोटा लहानातला लहान हा काय आहे? एक कण आहे. स्मॉलेस्ट युनिट आहे, स्मॉलेस्ट मॅटर आहे. ठीक आहे. आणि या मॅटरला जर मी असं डिव्हाइड करतो म्हणलं तर परत डिव्हाइड होत नाही, एकदम लहान, ते डोळ्यानेही पाहू शकत नाही. त्या मॅटरला म्हणायचं काय? म्हणायचं ॲटॉम म्हणायचं. काय म्हणायचं? ॲटॉम. आणि मराठीमध्ये म्हणायचं अणू. काय म्हणायचं? अणू. मराठीमध्ये अणू आणि इंग्रजीमध्ये ॲटॉम. असा हा ॲटॉम आहे. या ॲटॉम विषयी माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्या ॲटॉमची मध्ये काय काय असतं तर या ॲटॉममध्ये महत्त्वाचे पोरांनो 3 पदार्थ असतात म्हणून आपण, किंवा त्याला काय म्हणू, 3 लोक असतात म्हणून महत्त्वाचे. मग बाकी काही नसतात का तर असतात, पण ते काही तेवढं महत्त्वाचं काही काम करत नाहीत. ठीक आहे. जे काही आता मी तुम्हाला सांगतोय त्या ॲटॉममध्ये काय असतं
जे काही पार्टिकल असतात किंवा जे काही दुसरे भाग असतात तर ते बाकीचे असतात, ते काही तेवढं काम करत नाहीत, म्हणून त्याचा आपण अभ्यास करत नाही. ह्या ॲटममध्ये 3 महत्त्वाचे जे काही भाग आहेत तर ते भाग आहेत, एका भागाला म्हणायचं प्रोटॉन आणि तो असतो प्लसमध्ये. दुसऱ्या भागाला म्हणायचं काय म्हणायचं? दुसऱ्या भागाला म्हणायचं न्यूट्रॉन. ते असतात इथे लाईनवर, ते असतात मायनसमध्ये. न्यूट्रॉन कसे असतात? मायनसमध्ये. सॉरी, इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन असतात आणि ते असतात इकडे कशावर असतात? त्याच्या बाउंड्रीवर काय करतात? ते नाचत असतात. ठीक आहे, काय करतात? डान्स करतात. ठीक आहे. मग मध्ये हे प्रोटॉन असतात. मध्ये म्हणजे कुठे? तर त्या ॲटमच्या, ठीक आहे, त्या ॲटमच्या पोटामध्ये एकदम सेंटरला, एकदम सेंटर दोघे असतात. न्यूट्रॉन पण असतो. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन पोटात असतात. आणि ह्या न्यूट्रॉन जो आहे त्याच्यावर कुठलाच चार्ज असत नाही. म्हणजे प्रोटॉन ही पॉझिटिव्ह असतात, इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह असतात. आणि न्यूट्रॉन म्हणलो मी तर ते कुठल्या चार्जवर नसतात. आणि मग हे तुम्हाला इथं दिसतंय, हा ॲटम पकडलाय, हा ॲटम आहे. ठीक आहे, ह्या ॲटमच्या ह्या कक्षा आहेत आपल्या सूर्यमालेला आहेत ना ऑर्बिट तसे. तर हे मध्ये जे आहे ना पोरांनो, हे मध्ये जे आहे तर ते मध्ये जे आहे त्याला म्हणायचं न्यूक्लिऑन म्हणायचं. काय म्हणायचं? न्यूक्लिऑन म्हणायचं. ठीक आहे. मध्ये जे न्यूक्लियन आहेत ते न्यूक्लियन म्हणजे दोघं मिळून बनतात. न्यूक्लियन कोण मिळून बनतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून न्यूक्लियन. आणि हे इथं रेड दिसतात, हे काय आहेत रे? इलेक्ट्रॉन आहेत. कळतंय का? मध्ये पोरांनो, मध्ये जे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असतात ह्यांना मिळून ह्या ॲटमचं वजन ठरलं जाते. ठीक आहे. म्हणजे समजा प्रोटॉन 1 आहे आणि हा न्यूट्रॉन अर्धा आहे, 1/2 आहे. मग या ॲटमचं वजन किती झालं? 1.5. म्हणजे 1.5 एच काय झालं? वेट झालं. आणि हे वेट डाल्टन या युनिटमध्ये मोजतात. त्या डाल्टन युनिटला AU म्हणतात. ठीक आहे. ही इकडं एवढं लक्षात असू द्या की जो वजन आहे किंवा ॲटमचं जे काही वजन आहे ते कुठं असतं? पोटात. ह्या इलेक्ट्रॉनला काहीच वजन नसतं. ठीक आहे, इलेक्ट्रॉनला काही जास्त वजन नसतं. तुमच्या लक्षात आलं. आता तुम्हाला 2-3 गोष्टी माहीत झाल्या की हे जे न्यूक्लियॉन आहे किंवा वजन जे आहे तर ते कुठं असतं? पोटात असतं. आणि न्यूट्रॉन आणि प्रोटॉनला मिळून वजन बनतं. दुसरी गोष्ट, हे जे नंबर आहेत, जसा हेलियमचा नंबर 1 आहे, सॉरी हायड्रोजनचा नंबर 1 आहे, हेलियमचा नंबर 2 आहे, बेरिलियमचा नंबर 3 आहे, बोरॉन त्यानंतर लिथियम, बरोबर ना? लिथियमचा नंबर 3 आहे, बेरिलियमचा नंबर 4 आहे, बोरॉनचा नंबर 5 आहे. तर हे जे नंबर आहेत ना किंवा त्यांचे जो ॲटॉमिक नंबर आहे, ॲटॉमिक नंबर म्हणतो आपण त्याला, तर तो ॲटॉमिक नंबर म्हणजे ॲटमचा जो नंबर आहे तो मात्र प्रोटॉनमुळे बनतो किंवा इलेक्ट्रॉनमुळे बनतो. म्हणजे काय पोरांनो? तर जर समजा मी म्हटलं XYZ काहीतरी A नावाचा ॲटम आहे किंवा एलिमेंट आहे आणि त्या एलिमेंटमध्ये मी जर म्हटलं तर 11 प्रोटॉन आहेत म्हटलं, तर मला सांगा त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर किती? जर म्हणलं मी जर म्हणलं Y नावाचा एक एलिमेंट आहे, हे Y नावाचं एलिमेंट काही नाही आहे पण म्हटलं मी,
आहे का काही वाय नावाचं एलिमेंट? नाही आहे. उगं म्हटलं मी की वाय नावाचं एक एलिमेंट आहे आणि त्याचं बरं का त्याचा जो ॲटॉमिक त्याचा जो प्रोटॉनचं त्याचे जे प्रोटॉन आहेत ते किती आहेत? त्याला जर म्हटलं मी इथं 12 त्याचे प्रोटॉन आहेत म्हटलं प्रोटॉन किंवा प्लस हे 12 आहेत म्हटलं मी. तर मग ह्या ॲटॉमिक नंबरचा ॲटॉमिक नंबर किती झाला वायचा? 12. युरेनियम नावाचा एक एलिमेंट आहे, यू फॉर युरेनियम, आणि त्या युरेनियमच्या पोटामध्ये 92 प्रोटॉन आहेत. तर ह्या युरेनियमचा ॲटॉमिक नंबर किती? 92. अरे क्या बात है. जर एक आणखीन एक सर पीबी सब्जेक्ट कोणता आहे आजचा? पीबी नावाचं एक एलिमेंट आहे. आता बेटा ऐक तू. पीबी नावाचं एक एलिमेंट आहे आणि त्या एलिमेंटचा इलेक्ट्रॉन त्या एलिमेंटमध्ये इलेक्ट्रॉन आहेत बघा, इलेक्ट्रॉन आहेत. पीबी म्हणजे लेड. लेड माहिती आहे का ना? लेड कुठं असते? तुमच्या पेन्सिलमध्ये असते लेड, असते की नाही? तर ती जी आहे ना तर त्याचा इलेक्ट्रॉन आहेत 82. तर त्या पीबीचा ॲटॉमिक नंबर किती? 82. मायनस म्हणजेच इलेक्ट्रॉन जरी 82 असले तरी त्याचा इलेक्ट्रॉन नंबर 82. प्रोटॉन जरी 82 असले तरी त्याचा 82. ठीक आहे. अशा पद्धतीनं आणि पोरांनो याच्यामध्ये न्यूट्रॉन किती येतं? समजा इथं मी जर म्हटलं कार्बनमध्ये आता एक मिनटं, कार्बनमध्ये प्रोटॉन म्हटलं मी 6 आहेत ना? त्याचा नंबर किती मग? 6. कार्बनमध्ये मी म्हटलं इलेक्ट्रॉन आहेत 6. मग त्याचा नंबर इलेक्ट्रॉनिक नंबर किती झाला? 6. मी म्हटलं कार्बनमध्ये न्यूट्रॉन आहे 6. न्यूट्रॉनला कोणता चार्ज आहे का? नाहीये. तर मग बघा इकडे लक्ष द्या. कार्बनमध्ये मी म्हटलंय प्रोटॉन आहेत 6 आणि कार्बनमध्ये न्यूट्रॉन हे प्रोटॉन आहेत 6 आणि न्यूट्रॉन पण आहेत. न्यूट्रल असतात. न्यूट्रॉन कसे असतात? न्यूट्रल असतात. त्याच्यावर कुठलाही चार्ज नसतो आणि या कार्बनमध्ये न्यूट्रॉन आहेत 6. तर मला सांगा याचा ॲटॉमिक मास किती आहे? मास म्हणजे वस्तुमान. तर मग हे 12 करायचं पोरांनो. 6 and 6 12. सर माझे पण एक आन्सर आले. समझ रहे हो क्या? समझ रहे हो क्या? थोडा कोण समझ रहा है? मी जर म्हटलं बघा, निऑन नावाचा एक एलिमेंट आहे, नोबेल एलिमेंट आहे तो. ठीक आहे, नोबेल आहे. तर मी त्याला म्हटलं त्याच्या त्या एक मिनटं याला जर म्हटलं मी इकडे लक्ष द्या. त्याला जर मी म्हटलं 20 इतकं त्याचं ॲटॉमिक मास आहे. ॲटॉमिक मास किती आहे? 20. आणि मी म्हटलं त्याचं प्रोटॉन आहे त्याच्यामध्ये प्रोटॉन आहे 10. तर त्याचे न्यूट्रॉन किती झाले? 10 बेटा. समज रे हो? मी म्हटलं प्रोटॉन, मी जर म्हटलं मास म्हटलं की काय करायचं? त्याची बेरजेमधून प्रोटॉन वजा करायचे, राहिलेले न्यूट्रॉन. मी म्हटलं लक्ष द्या इकडं, 79 नंबरचा एक ॲटॉम आहे आणि त्याचं नाव आहे AU म्हणजे आयरन, आणि आयरन म्हणजे काय? तर गोल्ड. AU म्हणजे आयरन म्हणजे गोल्ड म्हणजे सोन्याचा जो एलिमेंट आहे तर ते AU आहे आणि त्याचा नंबर आहे ॲटॉमिक नंबर 79. आणि मी याच्यामध्ये म्हटलं तर मी त्याचा मास तुम्हाला सांगितला, याचा मास ॲटॉमिक मास, तर याच्यामध्ये प्लस काय करायचं? 79 इतकेच. 9 9 जा 8, 7 7 जा, मग हा
58 काय झाला याचा मास झाला. अरे समझ रहे हो क्या? थोड़ा थोड़ा समझ रहे हो क्या? नहीं समझ रहे हो कोई बात नहीं. नहीं समझ रहे हो क्या? कोई बात नाही. मी तुम्हाला जर म्हटलं मी म्हटलं तुम्हाला सिलिकॉन नावाचा एक न्यूक्लॉइड ए आहे, मेटलॉइड्स आहे. सिलिकॉनचा मास आहे 28 आणि सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 14. तर याच्यामध्ये न्यूट्रॉन किती आहेत? 14. 28 माइनस 14. अरे समझ रहे हो क्या? समझ रहे हो हो क्या? सर. ये ऐसी बात है. इतना इजी है ये. तुमच्या लक्षात खूप लवकर येणार आहे. पोरांना सांगा कोणाकोणाला समजलं. एवढं जास्त नाही, आपण जास्त घेणार नाही. सर मला महत्वाचं घेणार आहे. बाकी सर मला थोडं ठीक आहे. कोणाकोणाला समजलं पटकन व्हिडिओ ऑन करा पोरांनो. या सर मला मला व्हिडिओ ऑन नाही, मी पटकन रिमूव्ह करतो बरं का. आता पटकन रिमूव्ह करून टाका. ते ज्याचा प्रॉब्लेम आहे त्याला समजू शकतो. आता सिद्धीला आपली काय नाव हिचं अनुराधा समजलं का बेटा तुला? हो सर. काय समजलं? ते काय गोल चालू आहे तिथं तुझा आवाज हा? ठीक आहे. आणखी कोणाला समजले? तुला सांग रे भाऊ. समजलं सर. काय काय समजले? जादू समजली? ॲटम. जादू समजली? ॲटम बॉम्ब समजला? ॲटम बॉम्ब, सुतळी बॉम्ब. हां ठीक आहे. आणि हा ह्याला समजले म्हणे. सांग रे भाऊ तुला काय समजलं? ॲटम बॉम्ब. नो. मग सुतळी बॉम्ब. मग काय समजलं? लक्ष्मी तुला हा ये तुला समजलं का बेटा? काय समजलं तुला सांग. हां तुला समजले का? थोडं समजलं. काय समजलं? थोडं जे समजले ते आठवायचे, रिकॉल करायचं, सांगायचे काय समजले. ठीक आहे. सांगता नाही येत आहे, काही हरकत नाही. हां पार्थ माहिती आहे? स्ट्रक्चर ऑफ ॲटम. हां स्ट्रक्चर ऑफ ॲटम. काय स्ट्रक्चर ऑफ ॲटम? त्यात 3 पार्टिकल असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. आणि प्रोटॉनचा चार्ज पॉझिटिव्ह असते, न्यूट्रॉन हा चार्जलेस पार्टिकल असते आणि इलेक्ट्रॉन हा नेगेटिव्ह चार्ज. एवढंच? ठीक आहे. सिद्धी निर्विका तुला किती समजले? एवढंच समजले का? ठीक आहे बरं. आता काय हरकत नाही. आता तुम्हाला परत आपण ज्यावेळेस लिहून घेऊ ना त्यावेळेस तुम्हाला सगळं समजून जाईल. व्हिडिओ माईक बंद करा आणि या इकडे लिहायला. बहुत बढिया. काही जास्त अवघड नाही आहे हे. आपण इकडले आपल्याला आणखी 2 4 5 भाऊ शिकायचे आहेत. आयटमचे भाऊ शिकायचे आहेत. हे डेमोक्रिटस, जॉन डाल्टन, थॉम्सन, रुदरफोर्ड, निल्स बोर हे असे लोक आहेत. वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत. त्यांनाही आपल्याला शिकून घ्यायचे. काय हरकत नाही. चला बघा या इकडं. चला लिहिलंय तुम्ही? काय लिहिलंय?
द स्ट्रक्चर ऑफ द ॲटम. तर इथे लिहा, ॲरो दाखवा एक आणि लिहा ॲटॉम, इसको करो इन्वर्टेड कॉमा, हॅज बीन derived from the Greek word atom has been derived from the Greek काय आहे? ग्रीक ही लँग्वेज आहे. ग्रीक वर्ड WORD वर्ड ॲटोमिया. या ॲटोमिया शब्दाला हायलाईट करायचे, कारण ह्या ॲटोमिया या शब्दापासून ग्रीक या शब्दाला हायलाईट करायचं, कारण या ग्रीक भाषेतून ह्या ॲटोम आणि ह्या ॲटोमला देखील हायलाईट करायचं. ॲटोम हा शब्द ग्रीक लँग्वेजमधून आलेला आहे आणि ग्रीक लँग्वेजमधला कुठला शब्द आहे तो? ॲटोमिया. ठीक आहे, ॲटोमिया मीन्स लिहा, इन्व्हर्टेड कॉमा लिहायचं. ॲटोमिया ATOMIA. ॲटोमिया मीन्स नॉन डिव्हिजिबल. इंग्लिशची कोणाला अडचण असेल तर मला सांगा, तुमची अडचण मी दूर करतो. निर्विका सर अनुराधाला आहे. काय अडचण आहे? सर इंग्लिश जमत नाही मला. जमत नाही? थोडी समजते. मला थोडी समजते ना, मला कुठे जास्त समजते. हे काय? हे ए ठीक आहे. हे काय आहे? नॉन. झालं ना, मग येते ना तुला. मला एवढंच येते ना. ठीक आहे, हे एवढं बी येत नाही का कुणाला? असं आहे का कुणी? दुसरं लिहा, ॲरो दाखवून लिहा थोडं हायलाईटमध्ये. महर्षी कनाद ही वॉज इंडियन. महर्षी कनाद, कॅपिटल KANADA. महर्षी कनाद given the idea of matter first time. महर्षी कनाद गिवन द आयडियाची कल्पना नाही, मॅटरची कल्पना. अरे मॅटरची कल्पना कोणी सांगितली पहिल्यांदा? महर्षी कनादनी सांगितली. ये महर्षी कनाद हमारे इंडिया के थे. ओके, हे काय लिहून द्यायची गरज आहे का? इंडियाचे होते. इंडियाचे महर्षी नावामध्ये सगळे लोक इंडियाचेच असतात, आहे की नाही रे? काही दुसऱ्या देशामध्ये आहेत महर्षी वगैरे नावाने नाहीत. ठीक आहे, त्यानंतर दुसरं एक लिहा, दुसरं ॲरो करून लिहा आणि त्यांना पण हायलाईट करायचं आहे. डेमोक्रिटस
हायलाईटमध्ये लिहायचे डेमो क्रिटस. Democritus called atom first time. ठीक आहे. डेमोक्रिटसनं याला ॲटॉम हे शब्द पहिल्यांदा कोणी म्हटला? तो डेमोक्रिटसनं. कोण म्हटला? डेमोक्रिटस. हे डेमोक्रिटसला हायलाईट करायचं. हां, ॲटॉम हा शब्द पहिल्यांदा कोणी विचारला तर उच्चारला. ॲटॉम, अरे ॲटॉम याला परम अणू किंवा महर्षी करारनं जे काही शोधलं होतं फर्स्ट टाईम, हां, पण त्यांना ॲटॉम म्हटलं का? नाही. त्यांनी परमाणू म्हटलं. महर्षी कणादनी काय म्हटलं? परमाणू म्हटलं. पण त्या परमाणूला ॲटॉम पहिल्यांदा कोणी म्हटलं? डेमोक्रिटसनं. कोणी म्हटलं? डेमोक्रिटसनं. दुसरं 3 नंबर. आता पुढचा ॲरो करा आणि लिहा. द ॲटॉमिक थेरी या लोकांची तुम्हाला चेहरे पण दाखवतो. द ॲटॉमिक थेरी ऑफ matter was first proposed by John Dalton. The atomic theory of matter was first proposed by John J capital Dalton D capital DALTON. जॉन डाल्टनला काय करायचं? हायलाईट करायचं. यांनी थेरी पहिल्यांदा कोणी मांडली असं जर तुम्हाला म्हटलं तर ती थेरी मांडली ना, ॲटॉमिक थेरी. पहिल्यांदा ॲटॉमिक थेरी कोणी मांडली? जॉन डाल्टन. पहिल्यांदा ॲटॉम हे नाव कोणी उच्चारलं? नाही, त्यांनी शोधलं. त्यांनी कणादनी शोधलं काहीतरी कण, एक छोटासा, अरे काहीतरी विश्वामध्ये छोटासा कण आहे, ते कणादनी शोधलं. ओके. आणि ॲटॉम असं कोण म्हटलं? डेमोक्रिटसनं. ठीक आहे. पुढे आणि ती त्यानंतर पुढं एक ॲरो करून लिहा. डाल्टन्स अनुराधा काय सर? वाच बरं काय. ॲटॉमिक तुला कोणी सांगायला का जवळ बसून कानात? नाही, थेरी तू वाचत राहा. हा, मी लिहित राहतो इथं. लिहित पण राहायचं तू तिथं. वाच ना, मी लिहिलं ती वाचत राहा. better consists of
इंडिया वर्ल्ड Indivisible. Matter consists of indivisible. झालं रे पोरांनो हे. मॅटर कन्सिस्ट ऑफ इंडिव्हिजिबल. मॅटर जे आहेत, हो सर. मॅटर जे आहेत ते त्यांचं डिव्हिजन होतं का, त्याचे तुकडे तुकडे होतात का, त्याचे पार्ट पार्ट होतात का, त्याचे घटक घटक होतात का, त्याचे एक 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 सुट्टे भाग होतात का, नाही होत. इंडिव्हिजिबल. इंडिव्हिजिबल. ओके, नाही होत. 2 नंबर. हां, अनुराधा तुला वाचायची आज क्लास संपेपर्यंत सगळं वाच ना. सेकंड अनुराधाने माझं काम सोपं केलं. atoms of different तर ते दिसणं झाले. काय दिसेना झाले. डिफरंटच्या खालचं एलिमेंट्स. in मास. मास. मास म्हणजे काय. वेट. वेट. मास म्हणजे वस्तुमान मराठीमध्ये. वेट आणि मास मध्ये थोडा फरक आहे. मास म्हणजे काय, वस्तुमान. ठीक आहे, म्हणजे आपण वेटही म्हणू शकतो, पण मग थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मी जर म्हटलं फॉर एक्झाम्पल, लिहा फॉर एक्झाम्पल, लिहा पुढे FOR. तू वाचत राहायचे. हां, हाइड्रोजन. अरे यार ये क्यों हो रहा है ऐसा भाई. helium हायड्रोजनचा हे जे डोक्यावर दिसते ना, ते असते मास. काय असते, डोक्यावर काय असतंय, वजन. वजन असते, आहे की नाही. सगळ्या जगाचं वजन आपल्या डोक्यावर आहे. असे काही जण राहतात, त्यांना वाटतं हे सगळं टेन्शन सगळं आहे ना, सगळं माझ्याच डोक्यावर आहे असं वाटतं. तसं नसतं भाऊ, तुम्ही घेतलं तेवढं असतं. ठीक आहे. आणि हे खाली जे आहे ना, हे काय आहे, ॲटॉमिक नंबर आहे. वरती डोक्यावरला ॲटॉमिक मास, खाली आता हे मग आता हा 4 मास आहे का नंबर आहे. मास. ॲटॉमिक मास आहे. आणि खालचा हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. मग आता हेलियमचा आणि हायड्रोजनचा मास समान आहे का रे. आहे का, नाही. ठीक आहे, काही हरकत नाही, समजलं. हेच हेच म्हणलं ह्या वाक्यात. त्याला लिहा पुढे. किती नंबर, 3 नंबर. वाचायची अनुराधा, परत वाच म्हणायची वेळ लागू नको. तू तर वाचत राहा. अनुराधा 3 तू वाचत आहे ना, वाचा वाट नाही का.
थर्ड. हा ठीक आहे, लिहा पुढे. अणु हा अणू म्हणजे तू काय नाही, मग पदार्थाचा लहानात लहान कण. कोणत्या कोणत्याही. असा गोळा आहे. आता बघा पोरांनो, मी ह्याचा अणू काढला. ठीक आहे, मग असा हा अणू जे आहे ना, हे पूर्ण मध्ये भरलेला आहे. कशाने भरलेला आहे आणि कशाने भरलेला आहे? प्रोटॉन, न्यूट्रॉन. न्यूट्रॉन मध्ये नाही, इथं इकडं असतो न्यूट्रॉन. हे सगळ्यांनी भरलेला आहे. असा काय असा असा असे दगडासारखा इलेक्ट्रॉन. दगडासारखा भरलेला आहे तो. ओके, भरीव असा गोळ आहे हा अणू. तुम्ही उगा कल्पना करायची, काढायचं. फॉर एक्झाम्पल इथे लिहायचं तुम्हाला असा, आणि इथं खाली लिहायचं असं छोटासा काढा. हे मध्ये लिहायचे. तुला काढायचंय. काढायचे. हे रे यार, ऐसे क्यों हो रहा है? देखो, अरे वा, मजा आधी भरून टाका पूर्ण तो. मध्ये मध्ये आहेत ना, हे मध्ये काय आहेत त्याला आपण असे करू. हे न्यूट्रॉन आहेत. न्यूट्रॉन हे नुसते असे न्यूट्रॉन करायचे. एन केलं, हां एन केलं तर चालते. न्यूट्रॉनला एन करा. ठीक आहे, हे एन करा. मध्ये एन पण आहेत, हा पी आणि एन पण आहेत. एन करायला एन लिहा. डॉट करण्यापेक्षा हां एनच करून टाका. हे एन आहे, एन अवस्था आहे का तुम्हाला? जागा आहे का मध्ये एन लिहायला? किंवा डॉट लिहिलं तरी चालेल, पण तुम्हाला कळलं पाहिजे मध्ये एन पण आहेत. असा फुल भरून आहे सगळा हे अणू. ठीक आहे, चालेल ना? यस, गुड, व्हेरी नाईस, बहुत बढिया. चला मी लिहितो हिचं बघून. हिने लई छान लिहिला. हां हे बघा, या प्लसला इकडं असं बाहेर काढायचं, ॲरो दाखवायचं आणि लिहायचं प्रोटॉन. डॉटच्या तिला. आणि हे एन लिहिलं ना मी, तिथे डॉट लिहा. हां, आणि त्याला दाखवा, किंवा एन असेल तर असू द्या, काही नाही. न्यूट्रॉन. किती मस्त आहे शिकायला हे. आणि हे रेड कलरचे जे आहेत पुढे काय? एन, हे जे आहेत ना रेड, ते आहेत इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन. चलो ठीक आहे. दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट लिहा. स्टार करून लिहिला तरी चालेल. कॉन्स्टिट्युएंट्स. अरे आपल्याकडे नाही आज वाचायचं काम ना. एक माणूस भेटला आपल्याला वाचायला इंग्लिश.
कंटिटन सिद्धी वाच हे. हे वाचू का सर? फक्त एक शब्द वाच तेवढा, 3 वाचलेलाच. कॉन्स्टिट्युएंट्स. वाच बेटा परत तू आता. परत एकदा वाच, क्वांटिटी परत एकदा वाच सिद्धी. कॉन्स्टिट्युएंट्स. वाच. ठीक आहे. कॉन्स्टिट्युएंट्स किंवा कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे काय, तर त्यामध्ये असलेले समावेश असलेले किंवा त्याची संरचना असं म्हणू शकतो आपण. रचना. कशाची रचना? ॲटमची रचना. ॲटममध्ये काय काय आहेत. ठीक आहे. 1 नंबर आल्या. ॲटममध्ये काय काय आहे इथे लिहा. फॉलोइंग वाच. रब्बर टाकून लिहितो का? नाही असंच लिहा. सर त्याच्या पुढे लिहायचं आहे का? जी. तू वाच ना. हे अजून नाही कळालं मला काय. जी. जी फॉर नाही ते इनच्या नंतर ते जी हे कळालं ते, हां पण ते फॉलोइंग. फॉलोइंग फंडामेंटल. अनुराधा काय सर? तू वाचत नाही. प्रॅक्टिकल्स. ठीक आहे, काय हरकत नाही. मला पण येत नाही. पार्टिकल्स. ओके. कुछ डरना नहीं, शर्मना भी नहीं. बिलकुल. मला पण नाही येत. मी पण याला पार्टीज म्हणतो आणि याला कल्सच म्हणतो. पार्टिकल्स. फॉलोइंग फंडामेंटल पार्टिकल्स आर. 1 नंबर टाकायचे. कोणत्या कलर्स घेतले तिथं? ब्ल्यू कलर घेतले का? प्रोटॉन. प्रोटॉन मी कोणत्या कलर घेतलं तरी मला गेलो विसरून. ठीक आहे. प्रोटॉन. इन ब्रॅकेट पी पुढे काय? P11. हे P फॉर प्रोटॉन. P फॉर प्रोटॉन. हे 1 म्हणजे काय ते +1. नुसता 1 लिहिला तर काय असतो तो +1 असतो. ते असंच लिहायचं, आधीच लिहायचं ते. ठीक आहे. आणि याच्या डोक्यावर पण 1 लिहायचं ते. म्हणजे याच्यावर चार्ज कोणता आहे? प्लसचाच आहे. ठीक आहे. किंवा त्याचं वेट जे आहे हे वर जिथं जे दिलं ना ते वेट त्याचं 1 वेट आहे. हा असा त्याचा अर्थ होतो. कळलं का मी काय म्हणतो ते? कळलं का नाही कळलं? ठीक आहे. परत एकदा सांगतो. इन ब्रॅकेट मी इथं लिहिला 1, इथं 1 लिहिला आणि इथं मध्ये काय लिहिला मी? हा P लिहिला. म्हणजे P फॉर प्रोटॉन. आणि हा वर लिहिला ना, वर तो आहे त्याचं वेट, म्हणजे 1 वेट आहे त्याला. आणि हा जो खाली लिहिला ना, हा खाली, तर तो त्याचा चार्ज आहे. त्याच्यावर कोणता चार्ज आहे? 1 +1. 1 नुसता असतो का कधी? हा 1 लिहिला म्हणजे तो काय असतो? वाटलं तर तुम्ही +1 लिहा. ठीक आहे. +1 आणि हा प्रोटॉन P. ॲरो दाखवून लिहा. पहिला ॲरो वाच बेटा. प्रोटॉन. ऍड. बीन.
डिस्कवर्ड by वाच. gold गोल्डस्टीन हा प्रोटॉन कोण शोधला? गोल्डस्टीन यांनी. तुम्हाला प्रश्न येतो बरं का कुठल्याही परीक्षेला. गोल्डस्टीननी काय शोधलं होतं? प्रोटॉन शोधला. ओके. पोरांनो त्याच्यानंतर लिहायलो. a proton was named by Ruther Ford. अ प्रोटॉन वॉज नेम्ड. प्रोटॉन हे नाव कोणी दिलं? रुदरफोर्डनी. कोण दिलं? Named by Rutherford. प्रोटॉन हे नाव कोणी दिलं? Rutherford. ठीक आहे. Rutherford. त्यानंतर आलेला वाच ना. काय ते? प्लस चार्ज कसा असतो याच्यावर? प्लसचा असतो. त्यानंतरचा ॲरो मास. वाच बेटा. Mass of proton is बस. 1.763 1.00763 00. ठीक आहे. दुसरं लिहा. आता 2 नंबरचा पार्टिकल टाका. 2 नंबरचा पार्टिकल आपला आहे. आधी पोटातले पार्टिकल लिहू आपण, है ना. Neutron. प्रोटॉन दुसरा कोण आहे? प्रोटॉनच्या नंतर पोटात न्यूट्रॉन. सर म्हणजे याच्यात ते पार्ट येतील ज्याच्यानी ॲटॉम हा बनलेला आहे ना. ॲटॉम तर यानी बनलाय आणि इलेक्ट्रॉननी पण बनलाय आणि आणखी भरपूर आहेत असे. पण हे महत्त्वाचे फंडामेंटल पार्टिकल आहेत. 3 पायाभूत म्हणजे मूळ महत्त्वाचे. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन पासून न्यूक्लियॉन बनलाय. न्यूक्लियॉन. ओके. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांना मिळून म्हणतात न्यूक्लियॉन. वाच अनुराधा. आता परत म्हणायला लावू नको अनुराधा.
Neutron. N. हे एक म्हणजे काय, जवळपास त्याचं वजन. ओके, जवळजवळ त्याचं वजन प्रोटॉन एवढंच आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं वजन जवळपास सारखं आहे, थोडासा फरक आहे. आणि हे झिरो म्हणजे काय, त्याला चार्ज कोणता आहे, झिरो, ना मायनस ना प्लस. ठीक आहे. न्यूट्रॉनला चार्ज कोणता आहे सिद्धी? मायनस. नाही, न्यूट्रलला चार्जच नाही आहे ऍक्च्युली. A neutron had been अरे क्या मुसीबत आ गई यार, क्यों बोल दिया मैंने, नहीं आता है बोल के. पढ़ो. discovered by डिस्कवर्ड. ओके, डिस्कवर्ड. golden James जेम्स असते ना आपल्याकडे खायचं जेम्स. कोण कोण खाल्ले ते जेम्स? ते जिम्स असतं, ते जी असतं त्याच्यावर, GEMS असते, GYMS असते का ते जेम्स? कोण कोण खाल्ले ते जेम्स? मी पण खाल्ले. चल पाणीपुरी सगळ्यांनी खाली असते. काय रे, बारीकपणे सगळ्यांनी खाली आता असते. काय लय मोठा पण आहे का, तू लय मोठा आहे का आता? हाय, बारीक पण सगळे खाल्ले असतील. हाय, तर नाही, मोठे माणसांनी. अच्छा, मी आताही खातो ना. न्यूट्रॉन हॅड बीन डिस्कवर्ड बाय जेम्स चॅडविन. प्रोटॉन कोण डिस्कवर केला रे भाऊ, सम्यक भाऊ? रुथरफॉर्ड. अरे भाऊ, गोल्डस्टीननी. ओके, गोल्डस्टीननी डिस्कवर्ड केलं. ते डिस्कवर्ड म्हणजे शोधलाय. प्रोटॉनचं नाव ठेवलंय रुथरफोर्ड. हा, प्रोटॉनचं नाव कोण ठेवलंय? चला घ्या पुढे. charge on neutron is क्या मुसीबत आ गई यार ये. 0. कोणता चार्ज आहे त्यांच्याकडं? नो चार्ज. झिरो. नो चार्ज म्हणलं तरी चालते, झिरो म्हणलं तरी चालते. झिरो म्हणजेच काय, नो, आहे की नाही? नो चार्ज, झिरो चार्ज, नो चार्ज. कारण तो एक तर नेगेटिव्ह पण नाहीये आणि एक पॉझिटिव्ह पण नाहीये. म्हणून त्याच्याकडे कोणताही चार्ज नाहीये. mass of neutron is 1.00863. ठीक आहे. इंग्लिशमध्ये वाचत असताना म्हणायचं त्याला 1 डेसिमल म्हणायचं. हा, 1 डेसिमल, 1.1 म्हणण्यापेक्षा 1 डेसिमल 00863. मग मला एक सांगा पोरांनो, सर 6 च्या नंतर काय आहे?
फुल स्टॉप आहे, फुल स्टॉप. मग मला सांगा मास कुणाचं जास्त आहे? न्यूट्रॉनचं जास्त आहे का प्रोटॉनचं जास्त आहे? हं? न्यूट्रॉन. न्यूट्रॉनचं जास्त आहे का प्रोटॉनचं जास्त आहे? हं? न्यूट्रॉन. कुणाचं जास्त आहे? कुणाचं आहे सांगा? न्यूट्रॉन. न्यूट्रॉन का प्रोटॉन? 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 सिद्धी न्यूट्रॉन का प्रोटॉन न्यूट्रॉन. का प्रोटॉन? नाही, न्यूट्रॉन. न्यूट्रॉन. ठीक आहे. मला सांगा, इकडे लक्ष द्या. यापैकी मोठी संख्या कोणती आहे? 1.08. नक्की कोणती आहे? 1.07. या दोघांपैकी मोठी कोणती आहे? या दोघांपैकी मोठी कोणती आहे? 1.07. 1.07 ही मोठी आहे. डेसिमलच्या तिकडे ना, सांगितलं होतं. डेसिमलच्या उजवीकडे जर लहान संख्या असतील ना तर तो अंक मोठा असतो पोरांनो. समज रे हो? हा, समज रे हो? म्हणजे हे कसं आहे बघा, 1 त्याला तर 1चा 1 आहे, तो काही नाही. आता हा 0.08 म्हणजे किती रे? हा नुसता आपण 8 लिहिला वरती आणि खाली लिहिला 0च्या नंतर एक 2 अंक आहेत, पण 1 लिहिला इथं 2 शून्य लिहिला. बघा एक मिनटं. त्यानंतर म्हणजे काय, आता ह्याचं आपण जर पर्सेंटेजमध्ये करतो म्हटलं तर काय करणार आपण? कसं करणार याचं? त्यानंतर एक मिनटं, त्यानंतर हे 0.07 म्हणजे काय रे? हा 7 लिहिला आणि खाली लिहिला 100. बरोबर आहे. आणि म्हणून पोरांनो यांच्यामध्ये 1.00763 हा वेट कुणाचा आहे? प्रोटॉनचा आहे. आणि 1.00863 हा प्रोटॉनचा आहे. हा काय न्यूट्रॉन आहे. 63 आहे का त्याचं पण? हां, 863 आणि 763. ठीक आहे. तर बघू आपण आणखी याच्यामध्ये याच्यामध्ये जास्त वेट कुणाचं आहे ते लक्षात असू द्या. आपण याच्यावर करू चर्चा परत एकदा. बरं झालं का हे एवढं? 3 नंबर लिहा आता. इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनला छोटा ई लिहितात, इथे लिहितात 0 आणि हा -1. आता ह्याचं वाचन कोण करते मला सांगा? आर्यशील आहे का? होय आर्यशील भाऊ. अरे भाऊ आहे का तू? याचं कसं वाचणार? हे इलेक्ट्रॉन आहे, ई म्हणजे इलेक्ट्रॉन, वरचा डोक्यावरला 0 म्हणजे
त्याच्या डोक्यावर वजन किती आहे? 0 आहे. 0 आहे. म्हणजे काय वजन आहे का? काहीच नाही. नाही आहे. म्हणजे ह्या इलेक्ट्रॉनला काहीच वजन नाही आहे. सगळं वजन जे आहे ॲटॉमचं सगळं वजन मग कुठं आहे सांगा बरं पोरांनो? पोटात आहे. पोटात. अरे कुठे आहे? पोटात. पोटात म्हणजे सेंट्रलला आहे. कुठं आहे? सेंट्रलला. सेंट्रलला आहे की नाही? एका ॲटमचं वजन जे आहे तर ते सेंट्रलला आहे. मग कसं होतं बघा पोरांनो, हे आता समजा हेलियम असेल तर त्याचा जो 2 आहे 2 आणि न्यूट्रॉन मग त्याच्यामध्ये किती आहेत? म्हणजे त्याच्यामध्ये हेलियममध्ये हे जे 2 आहेत ना, 2 प्रोटॉन मल्टिपल 1.00763 मग उत्तर जे येईल ते येईल हां. आणि परत 2 मल्टिपल का? कारण न्यूट्रॉन पण किती आहे तिकडं? 1 decimal ठीक आहे. न्यूट्रॉन तर इकडे काहीच नाही. न्यूट्रॉन ओके, इकडे न्यूट्रॉन काहीच नाही. बरोबर की नाही? ते इलेक्ट्रॉन आहेत मध्ये. न्यूट्रॉन काय असतात का? काहीच नसतात. आणि मग त्या न्यूट्रॉनचं वजन म्हणजे आता हे 2 आहेत ना, ह्याचं वजन पण तेवढंच, याचं वजन पण तेवढंच. किती? मल्टिपल त्याला 2 ने करायचं. म्हणजे उदाहरणार्थ हेलियम जर असेल त्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे तर त्याला मल्टिपल 2 करायचं, तर त्याचा 4 काय येईल? ॲटॉमिक मास येईल. mass. ठीक आहे, असू द्या. लिहा 1 नंबर किंवा ॲरो दाखवून लिहा. त्याला हायलाईट करा बरं का, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनला. electron, had been discovered by Thomson, सर याचं फुल फॉर्म जोसेफ जॉन आहे ना? जोसेफ जॉन. हां. जॉन ओके, ठीक आहे. सर जेजेच्या नंतर काय होतं? थॉम्सन. सर नंतर काय होतं? थॉम्सन. सर बायच्या नंतर काय होतं? जे थॉम्सन. of electron was given by स्टोने. यांना नाव कोण दिलं? थॉम्सन. जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला, पण त्या इलेक्ट्रॉनला नाव कोणी दिलं? स्टोनेनी. प्रोटॉनचा शोध कोणी लावला? गोल्डस्टीन. आणि गोल्डस्टीन यांनी लावला शोध. आणि प्रोटॉनला प्रोटॉन हे नाव कोणी दिलं? रुदरफोर्ड. Charles on electron पण आणखी कोणाला आहे का रे इंग्लिशचा प्रॉब्लेम? और कोई शिकारी मिलेगा? हाँ? इलेक्शन झालं ते. इलेक्शन सर नाही. कुणाला? इलेक्ट्रॉन. सर नाही. असेल तर सांग. आयुष आहे का तुला इंग्लिशचा प्रॉब्लेम? नाही सर.
बघ असेल. सर माझ्याकडे -1 -1 ओके. ठीक आहे. किती झाले पेजेस? बऱ्यापैकी झाले. ओके.